नमस्कार मित्रांनो, डी मार्ट चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश दिवाने. आज आपण असा विषय पाहणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीला सांगितले 294 कोटी शेतकऱ्यांना तुम्ही वितरित करा आणि त्यांचे विमा कंपनीच्या अकाउंटला जेव्हा पैसे पाहिले तेव्हा विमा कंपनीच्या अकाउंटला फक्त निघाले 4 लाख रुपयेच. म्हणजे 294 कोटीतले सगळे पैसेच गायब झाले. मग नेमके ते पैसे कुठे गेले, काय नेमका विषय आहे, आता कोणत्या शेतकऱ्यांची मुळे अडचणी कोणत्या जिल्ह्यात असा विषय झाला ते आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा, कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती व्हिडिओमध्ये नसतो. तर ह्याच्यामध्ये काय झालं, विमा कंपनी आता शेतकऱ्यांना पैसे टाकण्यात गेले आहे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलं, विमा कंपनीला 3दा पत्र पाठवले की बाबा कारण सांगा का शेतकऱ्यांना पैसे टाकलेले नाहीत म्हणून. कंपनीला एकदा नोटीस पाठवली 29 नोव्हेंबरला, पुन्हा दुसरी नोटीस पाठवली 11 डिसेंबरला आणि पुन्हा लगेच जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलं 21 डिसेंबरला दुसरी 3 अशा नोटीस पाठवल्या. परंतु विमा कंपनीने त्यांना एक रिप्लाय दिला नाही, म्हणजे उत्तर दिलं नाही. मग जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलं, डायरेक्ट सांगितलं की विमा कंपनीचे खाते सील करा. म्हणजे 294 कोटीची रक्कम आपली राहिलेली आहे, 294 कोटी 8 लाख अशी रक्कम राहिलेली आहे. त्यासाठी विमा कंपनीचे खाते सील करा. मग खाते सील करण्यासाठी सर्व प्रोसेस करताना त्यांना असं कळालं की विमा कंपनीच्या अकाउंटला फक्त राहिले किती 4,22,000 काहीतरी आपलं 722 रुपये असे काहीतरी राहिलेत. मग त्यानंतर फक्त 4 लाख रुपये गृहीत धरा. मग 294 कोटीतले फक्त 4 लाखच विमा कंपनीच्या खात्यात राहिलेत. मग त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का नाही मिळेल, कारण आता जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली की समोर की फक्त एवढेच अकाउंटला पैसे शिल्लक राहिले, फक्त 4 लाख रुपये विमा कंपनी ठेवलेत अकाउंटला आणि बाकीचे सगळे पैसे काढून घेतलेले आहेत. तर ही विमा कंपनीचा विषय जर आपण पाहिला तर हा धाराशिव जिल्ह्यातील विषय आणि खरीप हंगाम 2022चा विषय आहे. तर तिथं जिल्हाधिकाऱ्याने विमा कंपनीवर कारवाई करण्याचे पत्र काढले होते. मग कारवाई करण्यात त्यांचे खाते सील केले, पण खात्यावर जी मुबलक रक्कम पाहिजे होती तेवढी रक्कम तिथं नाही. खात्यावर रक्कम लागली 294 कोटी 8 लाख, परंतु विमा कंपनी फक्त तिथं खात्यावर ठेवले 4 लाख. ते अचानकच पैसे कसे गायब केले. मग इतक्या दिवस लक्ष नव्हतं का विमा कंपनीकडे की बाबा पैसे विमा कंपनी उलाढाल करायला, दुसरीकडे उलाढाल करायला, पैसे काढून घ्यायला लागली. कारण असं विमा कंपनी शेतकऱ्याचे पैसे पेंडिंग ठेवले आहेत, परंतु विमा कंपनी अशी उलाढाल करीत आहे. मग ते पैसे अचानक गायब कुठे झाले ही सर्व माहिती घेण्याची बाब आहे. परंतु आता जिल्ह्याचे शेतकरी अडचणीत पडलेले आहेत. तर आता कोर्टामध्ये विषय गेल्यानंतर विषय नीट नील होणार नाही, तर आता असा विषय नील होणार नाही. विमा कंपनी आता अनेक अशीच करणार, कारण जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा पत्र पाठवले, नोटीस पाठवल्या, तर 3 नोटीस एक उत्तर दिलं नाही. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रागाराग ही खाते सील करण्याचा आदेश दिला होता. पण खाते सील करताना काय करायचं, 294 कोटीची रक्कम फक्त बँकेत खाते त्यांच्या पैसे 4 लाख रुपयेच. तर अशा प्रकारे विषय धाराशिव जिल्ह्यातील होता. तर अशीच माहिती घेण्यासाठी, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.